मुख्यमंत्री महोदय बटन दाबतात आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जातात. आता कोणीही दलालीमध्ये खाऊ शकत नाही. अरे 1 कोटी महिलांना त्यांच्या खात्यात पैसे गेल्यानंतर आमची एकही बहीण हे म्हणणार नाही की कोणाला आम्हाला 1 पैसा याच्याकरता द्यावा लागला. सगळ्यांच्या खात्यात थेट पैसे गेले. दलालांचा धंदा आम्ही बंद केलेला आहे आणि थेट तुमचे भाऊ तुमच्याकरता तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी देत आहेत. ही गोष्ट देखील खरी आहे. आता अनेक गोष्टी सांगण्यात येतात. मग पहिल्यांदा सांगितलं 1500 रुपयात तुम्ही काय महिलांना विकत घेता का? अरे नालायकांनो, आईचं आणि बहिणीचं प्रेम हे जगातली कुठलीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. हे प्रेम अनमोल आहे, हे बहुमोल आहे. हे जे प्रेम आहे हे ईश्वराने असं तयार केलं आहे की या प्रेमापासनं कोणीही वंचित राहत नाही आणि या प्रेमाला कोणीही खरेदी करू शकत नाही. ही तर खऱ्या अर्थानं एक प्रकारे आमच्या माता भगिनींच्या प्रती आमची कृतज्ञता आहे की तुम्ही आमचा जो सांभाळ करता, तुमचं जे प्रेम आहे, तुमचा जो आशीर्वाद आहे, तुमची जी साथ आहे, त्यामुळे आम्हाला यश मिळतं. आणि म्हणून या यशाच्या प्रती एक प्रकारची आपली ओवाळणी म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेतोय. पण महिन्याच्या शेवटी आमची जी भगिनी त्या ठिकाणी महिन्याच्या खर्चाचा मेळ घालता घालता आपला घाम गाळते आणि विचार करते, आता या महिन्यात पोराचं करायचं की मुलीचं करायचं, स्वतःचा तर कधी विचारच करत नाही. त्या माझ्या मायमाऊलीला 1500 रुपये काय असतात, त्याचं मोल काय असतं हे निश्चितपणे समजतं. आणि म्हणूनच आमच्या या कोट्यावधी मायमाऊली आम्हाला आशीर्वाद देत आहेत. तुम्ही कितीही या ठिकाणी आम्हाला दूषणं दिली तरी देखील जोपर्यंत मायमाऊलीचा आशीर्वाद, बहिणींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. पण अजितदादा म्हणाले खरं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री पदावर असताना अनेक योजना सुरू केल्या आणि मुख्यमंत्री पदावरनं मी गेल्यानंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्या सरकारने काय केलं? सगळ्यात पहिल्यांदा मी सुरू केलेल्या सगळ्या योजना सगळ्या बंद केल्या. एकही योजना त्यांनी सुरू ठेवली नाही. आणि तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत 25 पर्यंतची 26 पर्यंतची व्यवस्था, मग 27 पर्यंतची व्यवस्था. खरं म्हणजे आपल्याला बजेटमध्ये एका वर्षाचेच पैसे ठेवता येतात म्हणून एका वर्षाचे ठेवले. जर बजेटमध्ये 5 वर्षाचे ठेवता आले असते ना, तर सगळे विषय बाजूला ठेवून पहिल्यांदा लाडक्या बहिणींकरता 5 वर्षाचे पैसे आपण त्या ठिकाणी ठेवले असते. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आम्ही प्रामाणिक लोक आहोत. आज तुम्ही बघा, ज्या राज्यांमध्ये आपलं सरकार आहे तिथे योजना चालू आहेत. कर्नाटकमध्ये अशी योजना घोषित केली, आज ती योजना त्यांनी बंद केली. त्यांनी तेलंगणामध्ये योजना घोषित केली, तेलंगणात योजना सुरूच झाली नाही. पण मला सांगताना आनंद वाटतो, आमच्या मामाजींनी, शिवराजजींनी मध्य प्रदेशला योजना सुरू केली, नियमित चाललेली आहे. छत्तीसगडला सुरू केली, नियमित चाललेली आहे. आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात घोषणा केली, ही पण योजना नियमितच चालेल. कोणीही ही योजना बंद करू शकणार नाही. हा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला देऊ इच्छितो. लाडक्या बहिणींच्या हप्त्या वाटपाविषयी अत्यंत महत्त्वाचा निर्णय, कारण आता महिन्याचा जो शेवटचा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे. आता महिना संपायला काही दिवसच शिल्लक आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत त्यांचा हप्ता जमा झालेला नाही. तर त्याविषयीची अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहेत. कारण भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी त्यांच्या 12व्या हप्त्याची वाट बघत होते. मेचा हप्ता मिळायला लाडक्या बहिणींना खूप उशीर झाला होता. मेचा हप्ता त्यांना जूनमध्ये मिळाला. त्यानंतर असे सांगण्यात आले की जूनचा हप्ता तुम्हाला जूनमध्येच मिळणार आहे. त्याची जी पुरवणी मागणी आहे ती सुद्धा झालेली आहे आणि जो निधी मंजुरी आहे त्यावरती जो प्रस्ताव आहे तो सुद्धा मंजूर झालेला आहे. तर जून महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. याविषयी जो निर्णय आहे तो सुद्धा झालेला होता. परंतु महिना संपायला आला आणि शेवटचा आठवडा लागला, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत ती रक्कम जमा झालेली नाही आहे. तर लाडक्या बहिणी हाच प्रश्न विचारत आहे की आमचा हा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होणार. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर सुद्धा निवडणूक झाल्यानंतर त्यांनी असे स्पष्ट सांगितले की लाडक्या बहिणींसाठी आम्ही एक तारीख फिक्स करत आहोत. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयाची रक्कम मिळून जाणार आहे. ज्या बहिणींनी KYC केली आहे त्यांना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. त्यांच्या खात्यामध्ये त्वरित जे पैसे आहेत ते जमा केले जातील.
आणि त्याविषयीची अपडेटसुद्धा त्यांनी वेळोवेळी दिलेली होती. तर अजूनपर्यंत ज्या बहिणींना, लाडक्या बहिणींना खात्यावरती पैसे आले नाही आहे, त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ई-KYC. ई-KYCसाठी महत्त्वपूर्ण डाटा हा मागवण्यात आलेला आहे. तर लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे त्यावरती ई-KYCचं एक ऑप्शन तिथे लॉन्च करण्यात आलेलं आहे. ज्या बहिणींनी अजूनपर्यंत ई-KYC केली नसेल त्यांनी लवकरात लवकर ती करून घ्या, कारण हा डाटा पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या खात्यावरती जो तुमचा 12वा हप्ता आहे जूनचा तो मिळणार आहे. आणि राहिला ₹21 हप्त्याची, तर ते जुलैपासून जे पुरवणी मागणी मागवण्यात येणार आहे त्यामध्ये त्याचा निर्णयसुद्धा घेतला जाणार आहे. परंतु सध्या तुमच्या खात्यावरती ₹1500 जो हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे.